या ठिकाणी दाखल झालाय। काहीच मिनिटांच्या कालावधीत या ठिकाणी हा जो सामना आहे म्हणजेच महाअंतिम फेरीचा सामना, ग्रँड फिनालचा सामना, ज्याला देखील याच स्पर्धेतला एकंदरीतच शेवटचा सामना या ठिकाणी आहे। या संपूर्ण स्पर्धेतला एकंदरीतच शेवटचा सामना हा देखील या ठिकाणी ठेवला जातो आणि त्या शेवटच्या सामन्याला सुरुवात झालेली आहे। आरंभ झालाय आणि शुभारंभ देखील या ठिकाणी झालेला असेल। अशा पद्धतीची प्रारंभीची पहिली जोड या ठिकाणी सोहम याच्या माध्यमातून केली होती, ज्याने मागील सेमीफायनलच्या महत्त्वाच्या सामन्यात देखील 2 ते 3 पगडीचा चांगला खेळ या ठिकाणी केला होता आणि त्यानंतर देखील या ठिकाणी मात्र आक्रमण या ठिकाणी करण्याकरिता अशा पद्धतीचं आक्रमण या ठिकाणी डाव्या शैलीचा चढाईपटूला डाव्या शैलीच्या माध्यमातून ही या ठिकाणी आक्रमकता दाखल या पेची चढाई करणार, कारण ह्या सामन्याचं चित्र फार महत्त्वाचं असेल। तर मित्रांनो, दोन्ही संघ असे आहेत की ज्यांनी आतापर्यंत या स्पर्धेत एकंदरीत पुन्हा एकदा या सामन्याला मात्र या ठिकाणी सुरुवात केली आहे। ते म्हणजे कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे आणि या काळशिक आणि मोडकवाडी अशा पद्धतीच्या ग्रामीण विकास कबड्डी संघटनेचे दोन महत्त्वाचे संघ आज पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये एकत्र आलेत। पुन्हा एकदा अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी एकत्र आल्यानंतर या अंतिम सामन्याचा पहिला गुण कोणासाठी मिळणार ते देखील या ठिकाणी पाहायला भेटेल। परंतु इथे पहा, पहिला अशा पद्धतीचा अंतिम फेरीचा गुण ज्याला मात्र या ठिकाणी प्राप्त झालाय तो संकेत या ठिकाणी असेल। परंतु प्रत्युत्तर दाखल ज्याला आपण याच काळशी काणे संघासाठी कित्येक वर्ष चढाईच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी करताना पाहिलेले तोच राकेश म्हणजे बंटी या ठिकाणी ही चढाई करतोय। 1-0 मॅच तर बंद आहे, परंतु हा मॅच शेवटपर्यंत जाईल अशा पद्धतीची भाकीत या ठिकाणी केल्यात। पहिला सेमीचा सामना टायचा झाला, दुसरा सेमीचा सामना 1 ते 2 गुणांवर या ठिकाणी थांबला होता आणि हा आता तिसरा सामना म्हणजे अंतिम सामना या ठिकाणी आहे। दोन संघ इथपर्यंत येतील, परंतु आता दरबाना संघ आहे या दोन संघांनी आतापर्यंत सर्वात जास्त चांगला खेळ केला आहे। हा निर्णय या ठिकाणी मात्र पाहिजे आहे। काणे मोडकवाडी संघ या पिचमध्ये केला की तिथे मात्र तीची चढाई केली जाणार। हाच मनीष मातेचा वापर केला परंतु देखील पाहिजे आहे। त्यानंतर देखील ही चांगली पकडी एक चढाई बदलून आणि एक पकडी बदलून देखील या ठिकाणी प्राप्त केला, परंतु काणे संघाला अद्यापही कोणत्याही पद्धतीचा या ठिकाणी खूप दिला जात नाहीये। अशा पद्धतीत त्या सामन्यात देखील वाढलेला असेल, कारण जसं या ठिकाणी सामन्याचा कालावधी जाईल तसं देखील या ठिकाणी जसं आपल्याकडे सर्वसमोर प्रश्नचिन्ह आहे की आम्ही आयोजित केलेल्या या स्पर्धेत अंतिम चषक कोणता संघ आपल्या दिशेने या ठिकाणी पळणार आहे। परंतु ज्याने खऱ्या अर्थाने पाहिले ना तर क्वार्टर सेमीच्या सामन्यात देखील महत्वाच्या चढाईत एक गुण प्राप्त केला होता। त्यानंतर सेमीफायनलच्या सामन्याची शेवटची चढाई होती, इथपर्यंत देखील सामना 5-5 समान गुणांवरती असताना याच अभिषेकने एक इतिहास केला आणि चढाई मध्ये गुण प्राप्त करून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये या ठिकाणी प्राप्त केलेला असेल। परंतु अंतिम फेरीमध्ये दोन्ही संघ आले थर्ड रेड, परंतु अंतिम सामना कोणता तरी एकच संघ जिंकणार आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर काणे आणि कळकवणे संघाचा मॅच म्हटलं तर शेवटपर्यंत जाणार, पण जोपर्यंत पंचांचा निर्णय शेवटच्या फेरीपर्यंत येणार नाहीये त्या अगोदर या ठिकाणी मात्र पाहिजे आहे। त्याच अगोदर या ठिकाणी ज्याने आता सामने देखील पाहिलं तर 2-1 मॅच बनलाय, ज्याने या चालू सामन्यातला पहिला चढाईमधला गुण प्राप्त केला होता। तो संकेत देखील पहिला मैदानाच्या बाहेर जातो याच कळकवणेच्या संपूर्ण स्क्वॉड मधून, परंतु जे जेवढे उर्वरित या ठिकाणी स्क्वॉड आहे ना याच कळकवणे संघाचा तो देखील एक चांगल्या पद्धतीचा पकडीचा देखील ते वारंवार या ठिकाणी करत असतो, परंतु या ठिकाणी खेळाडू आहे सहज येते या ठिकाणी पहिल्यासारखे असणारे दोन महत्वाचे पकडपटू मैदानाच्या बाहेर जाताना दिसते। त्याच वेळी मात्र आपण पाहिलं ते म्हणजे आज राकेश बंटेने मात्र हे थोड्यामध्ये गुण प्राप्त केले, म्हणून त्या खेळाडूने एक अनुभवी खेळाडू अशा नावाची उपमा दिली होती आणि त्याचप्रमाणे अनुभव पणाला लाभला जातोय आणि महत्वाच्या क्षणात गुण देखील संघाला मिळवून दिला जातोय। 2-1 मॅच या ठिकाणी शेवटपर्यंत सामना जाणार, पण त्या सामन्यात अनेक मॅच
2-3 अशा पद्धतीचा सामना या ठिकाणी असताना त्या सामन्यात जर या ठिकाणी पाहिलं तर जरूर अभिषेक मात्र या ठिकाणी एक वर्चस्व निर्माण करतोय आणि त्यामध्ये दोन चार सामने या ठिकाणी आले एकत्रित 4 खेळाडू यात कळकवडे संघाच्या मैदानाच्या बाहेर गेलेत तर एक बाजूच्यात काळे संघाचे संपूर्ण खेळाडू मैदानामध्ये देखील आपल्याला पाहावयास मिळतात कारण की त्याला माहित आहे की आम्ही कशा पद्धतीने सामना जिंकणार परंतु खऱ्या अर्थाने या संपूर्ण स्पर्धेत संघर्ष करून आज कळकवडे संघ इथपर्यंत दाखल झालेला आहे आणि त्यांनी जर कळकवडे संघाने या स्पर्धेत जर पाहिलं ना तर झोलाई बालोपे संघ असेल त्यानंतर तुकाई चिंचगिरी संघ असेल सेमीफायनल मध्ये या ठिकाणी केदारबागचा कोळकेवाडी संघ असेल अशा चांगल्या संघांवरती ज्यांनी या ठिकाणी मात केली होती आणि ते मात्र या ठिकाणी अंतिम फेरीमध्ये दाखल झाले तर या काणे संघाचा या स्पर्धेचा प्रभाव जर सांगितला तर ज्यांनी मात्र पहिला सामना सुकाई पेडापे संघ असेल तर कॉटर सेमीमध्ये दुर्गा माता कळकवडे संघ असा तिसरी चढाई केली लातेचा वापर केला तर पहा लातेचा वापर करून मध्यस्थी खेळाडू या ठिकाणी बाद करण्याचा दावा असेल अशा प्रसंगी या ठिकाणी निर्णय मात्र येणार मात्र फार महत्वाचा असेल आणि याच्या नंतरच आपल्याला समजेल की कोणत्या खेळाडूला स्पर्श होईल हा येणारा निर्णय फार महत्वाचा आहे परंतु यावेळी मात्र एक खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलाय परंतु त्यानंतर देखील ही पकड चांगली झाली आहे विवेक कळकवडे संघ या ठिकाणी ठरतोय आणि पुन्हा सामना इक्वल 4-4 अशा पद्धतीचा सामना परंतु तो नेहमीच पलटवार करीत असतो अशा पद्धतीचा संकेत इथे दाखल झालाय या ठिकाणी आलाय आणि या वर्षामध्ये या संघाला अंतिम फेरीमध्ये दाखल करताना कित्येक वेळ यशस्वी संघ कळकवडे गावातील नव्हे दसपटी विभागातील नव्हे तर एक चिपळूण मधला यशस्वी संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच असणारा या ठिकाणी हा कळकवडे क्रीडा मंडळ कळकवडे संघ परंतु त्यांच्या विरुद्ध देखील या काणे संघाचा इतिहास आपण कित्येक वर्ष ऐकलेला आहे काही जणांनी पाहिलेला देखील आहे परंतु आज देखील ते पुन्हा एकदा याच टेरू गावच्या ऐतिहासिक मैदानामध्ये इतिहास घडवण्याकरिता आणि इतिहास रचण्याकरिता देखील दाखल झालेत परंतु ते अशा वेळी या ठिकाणी पुन्हा एकदा इक्वल मॅच मैदानामध्ये असेल आणि ह्याच इक्वल मॅच मध्ये देखील एक जवळचा सामना आहे असा आमच्यापर्यंत आवाज देखील आलेला आहे परंतु याचा 4-4 अशा पद्धतीचा सामना ज्याच्यामध्ये हा निर्णय कोणाच्या दिशेने जाणार हे मात्र येणारे शेवटचं 1 मिनिट ठरवणार आहे त्याच्याकरिता तुम्हाला ह्या मर्यादित मिनिटांमध्ये तुम्ही आतापर्यंत चांगला खेळ केलाय तसाच खेळ या ठिकाणी करून दाखवला गेला कळकवडे संघ देखील ऋषिकेश संकेत धनंजय सम्राट आणि विवेक सारखे असणारे खेळाडू देखील पाहतो विवेकने एक निर्णायक चढाई देखील केलेली आहे संकेत सारखा महत्वाचा खेळाडू संघामध्ये दाखल देखील झालाय परंतु आता तिसरी चढाई कोणाची येणार आणि कोण गुण प्राप्त करणार हा निर्णय फार महत्वाचा असेल तिसरी चढाई या ठिकाणी असेल चढाईचा क्रमांक 3 आहे जर्सीचा क्रमांक 2 आहे एका चढाईच्या 2 गुण प्राप्त केले थर्ड रेड काणे संघ 6-4 अशा पद्धतीचा सामना या ठिकाणी असताना हाच मनीष मात्र या ठिकाणी पहा ज्याच्यावरती जबाबदारी दिली होती की तू चढाईमध्ये जायचं आहे कोणत्या तरी खेळाडूला स्पर्श करायचा आहे अशा पद्धतीची जबाबदारी या ठिकाणी दिलेली असताना परंतु त्याच वेळी जर पाहिला तर या 2 गुण झाले आणि पुन्हा जे पहिले तर दोन्ही चढाईचे कामगिरी ऍड केलेले 7-6 कडे याच्या अगोदर देखील पहिलं संकेतने देखील 2 गुण प्राप्त केले होते त्यानंतर याच मनीषने देखील 2 गुण प्राप्त केले पुन्हा संकेत 1 गुण प्राप्त केले चढाईमध्ये वारंवार आक्रमण आहे हे दोन्ही संघ असा खेळ करतात की आम्ही चढाईमध्ये जास्तीत जास्तची गुण प्राप्त करणार आहोत आणि अशा परिस्थितीत आम्ही पहिल्या डावात स्वतःकडे आघाडी ठेवणार आहे असं देखील चित्र आहे परंतु चित्रामध्ये चित्र विचित्र कामगिरी करून देखील आम्ही ह्या सामन्यात काहीतरी फेरबदल करणार आम्ही देखील सर्वांचे लक्ष आमच्या दिशेने वळवणार आहोत पण याच सीझन हंगामामधील या ठिकाणी या जिंकण्याचा प्रयत्न दोन्ही संघ या ठिकाणी करता येतात
काही संघाने देखील पाहिलं तर एक यात्रेची स्पर्धा जिंकलेली आहे, परंतु आज देखील ते टेरवच्या या ग्रामीणच्या स्पर्धेत ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करतायत. प्रणव, मनीष आणि राकेश असणारे हेच खेळाडू याच पाणी संघाचे असतील, परंतु संकेत याच्याकडे उंची आणि ताकद चांगल्या पद्धतीची आहे. प्रसंगी या ठिकाणी आता आघाडी चांगल्या पद्धतीची कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे या संघाकडे आपण पाहतोय. कारण एक चढाई किती महत्वाची आहे पहा, आणि महत्वाच्या खेळाडूंची चढाई केली आणि 12-6चा या ठिकाणी सामना देखील असेल. ज्या खेळाडूचा मी नावाचा उल्लेख या स्पर्धेतला पहिल्या सामन्यात देखील केला होता आणि मागाशी देखील केला होता की ज्या खेळाडूने संपूर्ण वर्षात सर्वात जास्त सर्वोत्कृष्ट खेळाडू चषकामध्ये नाव ठेवणारा खेळाडू ज्याने महत्वाच्या क्षणात हे गुण प्राप्त केले. तर तुम्हाला गुण प्राप्त झाले हे तर महत्वाचं आहे, परंतु ते कोणत्या क्षणात झाले तर हे त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे आहेत. अशा जास्त महत्वाचे असलेल्या सामन्यात 12 म्हणजे डबलची आघाडी 6 गुण कोणाचे आहेत तर या ठिकाणी याच काळे ठिकाणी मोडपडी संघाचे आहेत. तर 12 गुण कोणाचे आहेत तर ज्यांच्या दिशेने पहिल्या हाफमध्ये विजयाचा वारा गेलाय असाच कळकवणे क्रीडा मंडळ कळकवणे संघ. थर्ड रेड काणे इथे देखील निरंकाश पद्धतीची चढाई आता चालणार नाहीये. आता आक्रमकपणा आणि आक्रमण या ठिकाणी करावं लागेल. अशा पद्धतीचं आक्रमण या ठिकाणी इथं जाते का की ते आक्रमण फेटाळण्याकरिता देखील या ठिकाणी कल्पना आहेत, परंतु त्यात पुन्हा एकदा उजवा कोपराक्षक खेळ देखील या ठिकाणी वयोमान पाहिलं तर छोट कामगिरी पाहिली तर नक्कीच मोठी आहे. अशा ज्या छोट्या वयाच्या सोबते या मोठ्या स्पर्धेत जबरदस्त अशा पद्धतीचा खेळ करून आता आघाडी मिळवलेली आहे आणि सामना 13-6 आणि सामना तुम्हाला जवळून पहा असं देखील सांगितलं जातंय. परंतु ज्याला आपण खऱ्या अर्थाने याच सेमीफायनलचा सामना देखील घोषित केलं होतं, या संपूर्ण स्पर्धेत देखील ज्याने चढाईचे सर्वात जास्त गुण प्राप्त केले, परंतु आता त्याला माहिती आहे माझा संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे, सुस्थितीमध्ये असणारा हाच कळकवणे संघ. परंतु ज्याने 2 सामन्यात एक शेवटचा एक गुण प्राप्त करून आपल्या संघाला जिंकवलेला अभिषेकची चढाई आपण इथे पाहिलेली आहे. थर्ड रेड तिसरी चढाई यावी देखील असेल तर थोडी संघ तिसऱ्या चढाईवरती घेता येतात. ज्या संघाच्या जास्त चढाई तिसऱ्या सक्सेस होणार तो संघ या ठिकाणी जिंकणार आहे. आणि इथे मात्र व्हायचं आहे, इथे एका खेळाला स्पर्श केल्याचा दावा तर होतोय, संख्येचे मात्र उंचीचा फायदा केला जातोय आणि सहाय्यक उपराक्षक या ठिकाणी शुभमला देखील बाद करून दाखवलं जात आहे. शुभम देखील मैदानाच्या बाहेर जातोय. संपूर्ण ऑलिंगचा संच या ठिकाणी हाच कळकवणेचा संघ, परंतु ज्याच्या नावाचा धबधबा आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी राकेश असेल, ज्याने कित्येक स्पर्धेत टुर्नामेंट मध्ये या ठिकाणी सर्वोत्तम चढाईपटू अशा याच नाव कोरलेलं आहे. परंतु तो खेळाडू देखील आपल्या संघाचं नाव उंचावण्याकरिता या ठिकाणी खेळतोय. 14-6 म्हणजे आघाडी वाढवून आता या ठिकाणी 8 पर्यंत मजल मारली जाते. 8 आणि विजयाचा थाट या ठिकाणी रचला जातोय तो याच कळकवणे संघाच्या दिशेने. परंतु ज्यांना आम्ही थांबवणार, आम्ही देखील आमचा खेळ या ठिकाणी करणार का आम्ही लांबच्या पल्ल्यावर म्हणजे ठाणेसारख्या विभागातून इथपर्यंत आलोय याचं एक चांगलं उदाहरण याच काळेफूट आणि मोडपडी संघाने दिलेलं आहे. संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी चांगल्या पकडीचा खेळ केलाय आता मात्र त्यांना चढाई देखील चांगल्या पद्धतीचे करायला काणे मोडपडी संघ 30 चढाई आणि 30 चढाई आपण देखील यावेळी सोहम कदमने ही पकड या ठिकाणी ठरतोय. 15-6 अशा पद्धतीचा हा सामना आणि ज्यामध्ये या ठिकाणी पहा संकेत की जर चढाईमध्ये गुण प्राप्त करून सामना वाढवतोय तर खेळाडू त्या ठिकाणी धनंजय, शैलेश, ऋषिकेश आणि या ठिकाणी पहिला हाफ आहे. वेगवेगळी कदम आपण हा सन्मान करायचा आहे. वाट बघतोय थांब उभा राहा, ऋषी वाट बघतोय.
सातपूरचा 22 हा या ठिकाणी एकत्रित अंतिम सामना जो देखील खेळला जातोय तसं दुसरा या ठिकाणी हे पहिला हाफ आणि पहिला डाव कोणाच्या दिशेने गेलाय तर तो याच कळकवडी क्रीडा मंडळ कळकवडी यांच्या दिशेने पहिला डाव या ठिकाणी केलेला असेल परंतु आता दुसऱ्या हाफ मध्ये देखील या ठिकाणी पाहिजे ज्याची सुरुवात कळकवडी पुन्हा एकदा सांगले गेले परंतु त्याच्यानंतर या ठिकाणी मात्र पाहिजे आहे आता पांढरा पकडीचा खेळ या ठिकाणी झालाय एक आणखी या ठिकाणी व्यासपीठावर सन्मान होतोय आपण या ठिकाणची नऊ विरुद्ध 22 अशा पद्धतीचा या ठिकाणी हा दुसरा हाफ आहे त्या दुसऱ्या हाफ मधील आपण खेळ देखील इथे पाहतोय 9-22 चा मॅच आहे ज्या सामन्यातील नऊ विरुद्ध 22 असं मात्र या ठिकाणी हा दुसऱ्या हाफ मधला सामना देखील पाहतो एकंदरीतच 13 गुणांची असणारी जी आघाडी आहे ती 13 गुणांची आघाडी याच कळकवडी संघाकडे आपल्याला पाहायला पाहिजे संपूर्ण संघ या ठिकाणी सगळ्यापैकी जर खेळतो परंतु काणे संघ कमबॅक किंग्स या नावाने त्यांना ओळखलं जातं आणि तो काणेचा संघ देखील आजच्या रात्रीमध्ये या ठिकाणी कमबॅक करणार आहे कळकवडी क्रीडा मंडळ कळकवडी संघ परंतु आता सम्राटवरती जबाबदारी असलेला जो एक उत्तम दर्जाचा पकडपटू आणि चढाई देखील तिथे करू शकतो परंतु अशा प्रसंगी जर पाहिलं दहा 22चा मॅच आणि ज्या जो याच पहिल्या डावात रणजीतचा खेळ केलेला खेळाडू आता मैदानाच्या बाहेर गेलाय 1-11 विरुद्ध या ठिकाणी 11-22चा मॅच आणि ज्या सामन्याचा स्पीडी चढाई पद्धतीचा प्राप्त केला असेल मात्र संघाला खुशी दिली आणि महत्वाच्या क्षणाचा हा गुण या ठिकाणी प्राप्त केला आहे पकडपटू देखील चढाई पद्धती प्राप्त करतात ना याच्यावरून या कळकवणी संघाबद्दल मी जे सांगितले की एक फक्त कळकवणी गावातील नव्हे तर या ठिकाणी दसपटी विभागातला देखील एक अव्वल दर्जाचा संघ म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो तो संघ एकंदरीतच आघाडीवरती आहे म्हणजेच 12 गुणांची असणारी एक चांगली आघाडी आहे म्हणजे डबल डिजिटपेक्षा जास्तची आघाडी या ठिकाणी याच कळकवणी संघाकडे असेल आणि ती आघाडी कमी करण्यासाठी इथे प्रयत्न जरूर होत आहेत इथे प्रयत्न जरूर देखील या ठिकाणी त्याच्यामध्ये मनीष असेल आणि त्याची साथी असेल बंटी असेल आणि पकडपटू देखील या सामन्यात जम बसवण्याच्या या ठिकाणी ही कामगिरी करणार आहेत तर नंतर या ठिकाणी पाहिलं आता देखील या ठिकाणी हा गुण प्राप्त झालेला आहे पकडी मधला गुण प्राप्त होतोय 11 11-24चा मॅच या ठिकाणी या मैदानामध्ये असेल परंतु आता सामन्यात कळकवणी संघ आता 11-24च्या सामन्यात इथे पुन्हा एकदा फेरबदल करण्याकरिता हा या ठिकाणी खेळाडू देखील असेल आणि जिथे मात्र पाहायचं आहे या संख्येतला कॉर्नर कॉम्बिनेशन देखील या ठिकाणी आपण पाहिलं दोन्ही कॉर्नर एकत्र आले आणि एक चांगली पकड या ठिकाणी करून दाखवले कॉम्बिनेशन कसं तर कॉम्बिनेशन अशा पद्धतीने असावं हे चांगलं या ठिकाणी समीकरण इथे देखील आपण घडताना पाहिलं
12 विरुद्ध 24 अशा पद्धतीचा हा सामना आणि या सामन्याचा आता देखील तेज करार या ठिकाणी आक्रमण करण्याकरिता 24 विरुद्ध 13 असं या ठिकाणी आज दुसऱ्या सामन्यातील काही निर्णायक पहिल्या मिनिटांच्याच कालावधीमध्ये आपण ही गुणसंख्या देखील पाहतो. परंतु ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेत चांगल्या जर पकडीचा तर खेळ केलेला आहे, परंतु अंतिम सामन्यात एक लढाईमधला गुण देखील प्राप्त केला तोच ऋषिकेश या ठिकाणी असेल. 13-24 मॅच आणि आतापर्यंत कळतोली संघाचे एक 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर आहेत. कळतोली संघाचे एकंदरीत 4 खेळाडू मैदानाच्या बाहेर देखील या ठिकाणी असतील. 13-24 अशा पद्धतीचा सामना इथे, परंतु निरंतर पद्धतीने सर्वांच्या नंतर अजूनही लागल्यात की गुणवत्ता कालावधीत हा काणे संघ ज्या नावासाठी जो ओळखला जातो, ज्याची ते आज ओळख या ठिकाणी करणार का, कमबॅक या ठिकाणी करणार का, थोडासा पेचाळीवरती देखील आहे. कारण कळतोली संघाने पहिल्याच डावात स्वतःला प्रभावित केलेला आहे, प्रसिद्ध केलेले आहेत आणि प्रसिद्ध असणारे हेच कळकवण्याचे खेळाडू देखील आहेत. 13-24 कळकवणे संघ यावेळी देखील ही तिसरी चढाई केली जाणार. धनंजय याच्या माध्यमातून यावेळी चढाई होत असताना आपण पाहतोय समोर संपूर्ण डिफेन्स या ठिकाणी असलेला, परंतु संपूर्ण डिफेन्स असताना 14 विरुद्ध 24 10ची या ठिकाणी आघाडी असताना 10ची आघाडी असताना त्याची आघाडी आता निर्णायक शेवटचा खेळाडू प्रसाद याची लढाई 15-24 9ची या ठिकाणी आघाडीत शिल्लक आहे. आलेले 18 विरुद्ध 24 अशा पद्धतीचा सामना या ठिकाणी असेल आणि आता सामना एकंदरीतच 6च्या लीड वरती थांबलेला आहे. शेवटची 5 मिनिट या ठिकाणी घोषित केली पाहिजे. 5 मिनिटांचा करावं तर या ठिकाणी कळकवणे क्रीडामंडळ कळकव मॅच या ठिकाणी शेवटच्या 5 मिनिटांपर्यंत पोहोचलाय. म्हणजे 5 मिनिटांचा आता सामना नक्कीच जरूर संपेल आणि कोणता तरी एक संभाव्य संघ या ठिकाणी जिंकणार आहे. 19 विरुद्ध 24 असा असणाऱ्या या स्पर्धेतला फक्त या स्पर्धेतील नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेतली शेवटची 5 मिनिटे आणि त्याच्यापेक्षा कमी मिनिटांचा हा कालावधी या ठिकाणी शिल्लक. मिनिटं आहेत 5, परंतु या ठिकाणी आघाडी आहे ती म्हणजेच आघाडी देखील या ठिकाणी 5 ची पाहायला मिळते. पंजा या ठिकाणी आपण पंजा या ठिकाणी 24 19 विरुद्ध 24 अशा पद्धतीचा या ठिकाणी हा कालावधी या ठिकाणी आता जबरदस्त या ठिकाणी या आकड्यात शेवटची 4 मिनिटे या ठिकाणी आहेत चालू सामना संपण्याकरिता. पूर्वदत्त या ठिकाणी 4 मिनिटांचा कालावधी म्हणजेच मिनिटांचा विचार केला तर शेवटची 4 मिनिटं आणि संपूर्ण स्पर्धेतल्या सेकंदांचा विचार केला तर शेवटची 240 सेकंद या ठिकाणी शिल्लक आहेत. आणि अशा पद्धतीचे सेकंद शिल्लक असताना देखील आपण जरूर या ठिकाणी तिसरी चढाई या ठिकाणी 19-24 आणि तिसऱ्या चढाईचा मान संकेत ज्याची देखील ही पकड तिसरी चढाई यावेळी निर्णायक असेल. याच्या अगोदरच्या दुर्गापता गोडमाच्या स्पर्धेत सर्वोत्तम पकडपटू ठरणारा खेळाडू आजच्या रात्रीमध्ये देखील जास्तीत जास्त पकडीच्या अडकडी प्राप्त होतो. आता निदान रेषेवरती पकडण्याचा मानस आता मानस केला जातो तो म्हणजे निदान रेषेवरती या ठिकाणी हे पकडण्याचा मानस आहे.
आणि त्याच वेळी जर पाहिलं तर आता निर्णय कशा पद्धतीपर्यंत 20-25 आणि 5 गुणांची या ठिकाणी आघाडी असेल. ही निर्णायक 5 गुणांची आघाडी असलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. त्यानंतर पुन्हा एकदा राकेश शेवटची 2 मिनिटे या ठिकाणी आहेत. सॉरी शेवटची 2 मिनिटे 21-25 म्हणजे या ठिकाणी 4ची आघाडी अजून शिल्लक असेल. 2 मिनिटांमध्ये 4ची आघाडी म्हणजे प्रति मिनिटामध्ये तुम्हाला 2 गुण प्राप्त करावे लागतील आणि हे एका संघाला रोखावं लागेल. आणि जर या ठिकाणी कळकवणे संघ याच सामन्यात जिंकला तर सलगच्या 6 स्पर्धा जिंकण्याचा विक्रम देखील ते त्यांच्या नावावरती करतील. निर्णायक अशा पद्धतीची आज लढाईमध्ये कळकवणे संघ यावेळी देखील ही तिसरी चढाई केली जाईल. फार निर्णायक अशा पद्धतीची असेल. सर्वात महत्वाची चढाई या ठिकाणी म्हणते अशा पद्धतीची अंतिम सामन्यातली ही चढाई याच सोहम करून गेली जाते आणि त्या चढाईचा रोखलं जात आहे. चालू 7 मिनिट लास्ट 1 मिनिट शेवटच्या 1 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी आहे. शिल्लक आहे 23 विरुद्ध 25. निर्णायक क्षणांमध्ये सामना पोहोचलाय 23-25. विरुद्ध 25 अशा पद्धतीचा सामना आणि